200 रुपयाचा बाजार पा 200 रुपये दिले आणि एवढाच बाजार आला नाही याच्यातनी भात का आणलं काय रे बा. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर मी संजीवनी. आज आमच्या गावचा बाजार आहे. आज बाजार असला आहे पण आयुषचे पप्पा घरी नाही आहेत. आज बाजाराचा विचार पडला की कोणाला पाठवा. आता मला तर बाजार काही समजत नाही बा मी काही जात नसतो बाजारात. तर चला आता लेकरं घरी आहेत का पाहतो, त्याला बाजारात पाठवतो. किट्टू आहेत वाटते घरी, पाहतो मी आहेत की नाही. तर त्याला भल्ला बाजार समजते. किट्टू इकडे या, बाजारात जाता काय? जा बरं बाजारात, या बरं. हे आमची किट्टूबाई आहे, यायला पाठवतो आता बाजारात. नी ते मिनूबाई आहे आपली, त्याला काही समजत नाही बाजार. सर्वच जराशे कामात आहेत, ते लेकरायला आणायला चालले शाळेतनी. तर आणा बरं बाजार काहीतरी करून. मी तुम्हाला 200 रुपये देतो. काय आणा लागते? यायला 200 रुपये देतो. काय काय आणता हे पा? अर्धा किलो कांदे, अर्धा लसण किती असते? हां, लसण पावभर, अर्धा किलो कांदे, 10 रुपयाचा संभार, 10 रुपयाच्या हिरव्या मिरच्या. आणि अजून काय असते? भात का आणा लेकरासाठी, लाडू आणा आणि भाजीले काही आणा. मला एवढं समजत नाही, हिशोब नाही समजत आणि काय काय आणा लागते मला ते नाही समजत. आता पैशासाठी आली मी अंदर. हे घ्या किट्टू, हे थैली घ्या आणि हे पैसे घ्या 200 रुपये. आणि काय काय आणता तर पाहू द्या पप्पा, मला समजत नाही. सारा भांड्याचा गराळा पडला. पहिल्यांदा भांडे घेतो मी घासून. किट्टू बाजारातून येलो सबन भांडे घेतो घासून, झाडू नाही घेतो काढून. काऊन का आता असून आरू येईन ना शाळेतून. पा माझर पाकची पाऊ राहिली इकडे असं वाटायला काही टाकलं तिला खायला. दाखवा बरं तिकडे. आता भांडे तर झाले एकापरी घासून. सांगा हो बापा, आमचा आशू आला बापा शाळेतून. का रे कसं रे बापा रे, हे कोणते ते हे वय रे बापा, बॅग घ्यायची पद्धत. आणि त्या भाऊ कुठे आहे? त्या भाऊ आणि का रे त्या कोण त्याच्याजवळ बॅग दिल्या, बास्केट दिल्या आणि तू चालला बादशाह सारखा. अरे बाबा मस्त असले का गडी तू. पडला बाई. चला आमच्या आता किट्टूबाई पण आल्या. का बाई आणला काय बाजार? बर पाय ना बाजार आणला ना किट्टू दीदीनं. पप्पा नाहीत ना घरी म्हणून किट्टू दीदीलेच आज बाजार सांगितला. पप्पा गेले ना तिकडे, काम होतं पप्पाले, गेले पप्पा तिकडे. नाही अकोल्याला नाही गेले, अक्काच्या घरी गेले ना पप्पा. अरे काय बाजार आतीच सोडतं, घरात चाल ना. बाजार पाहतो काय काय आणला. 200 रुपयाचा बाजार पा 200 रुपये दिले आणि एवढाच बाजार आला नाही याच्यातनी भात का आणलं काय रे बा. प्रश्न विचारले टीचर काय दिलं गिफ्ट? काय दिलं बापा गिफ्ट? खोरबल. मारून प्रश्नाचं उत्तर दिलं, खोरबल भेटलं म्हणते गिफ्ट. बरं बरं बरं. घरी पापडी खातं का अशी? याच्यातली पापडी देऊ का तुला काढू? चला मग आता लाडू खातो ना. या लाडू खायला. चला आता रात्र होत आली, आता स्वयंपाकाचा टाइम झाला. मग आता माझी जीवार आला. काहून का आयुषचे पप्पा काही घरी नाहीत. येतील कवा मला काही माहीत नाही. येतील आता थोड्या वेळानं. पण जाऊ द्या, आता मी बिर्याणीच करतो. तर त्यासाठी मी काय केलं, 3 वाट्या तांदूळ घेतले आणि लगे अर्ध्या तासासाठी भिजू टाकले. एका इकडे चिकन घेतलं, चिकन धुवून घेतो चकचक. पहिले मी गॅस पेटून घेतो. काहून का कांदा कापा लागते ना आपल्याला. तर तेल टाकायच्या अगोदर आपलं तेल मस्त गरम झालं पाहिजे ना, त्याच्यासाठी कांदा नंतरच कापतो. जाऊ द्या, पहिल्यांदा गॅस पेटून घेतो. चला आपला कांदा पण मस्त कापून झाला. इकडे गंजही तपलं, एका इकडे गंजातलं पाणी आटलं सगळं. आता त्याच्यात मी 1 माप तेल टाकून घेतलं. तेल एकदम पटकन गरम तपलं. काहून की गरम करायलाच ठेवलं आता गंज. आता टाकू आपण त्याच्यात जिरं, कांदा. आता फिरून घेऊ. कलर पण मस्त आला. हळद आणि मीठ टाकून घेतो. आणि लेकरं असे भांडणं करतात. त्याचे पप्पा घरी नसले की लय त्रास देतात. म्हटलं लेकरं निरा कल्लास करायला लावतात. त्याचे पप्पा घरी असले की मुकाट्यानं राहतात. आता आरूले दिली मी पोळी, मस्त तेल मीठ लावलं, लोलर करून दिलं, खातात लेकरं. आता मस्त कांदाही पण झाला तयार. आता चिकन घेतलं टाकून, एक वेळ परतून घेऊ आपण. चला आता झाकण ठेवून घेऊ आणि झाकणावर लगेच थोडंसं पाणी टाकून घेऊ. काहून का मग मस्त पाण्याले चिकनही शिजते. आपला चिकनला थोडंसं पाणी सुटते ना. आपण जे वर पाणी ठेवलं याला हे पाणी पण गरम होते, म्हणजे दुसरं पाणी गरम करून टाकायचं काम नाही. तर चला आता दुसरं साहित्य तयार करून घेतो ना बिर्याणीसाठी. चिकन पण मस्त शिजलं, म्हणजे जास्त नाही शिजवा लागत आपल्याला, थोडंसं अदर कच्चं शिजवायचं आहे. कारण की आपण ज्यावेळेस बिर्याणी टाकतो त्यावेळेस हे काही शिजते.
त्यासाठी मी असे मोठे मोठे 2 कांदे घेतले आणि असे उभे उभे कापून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. उभे उभे म्हणजे कसे, हे बघा असे उभे कापले की हाताने असे चोळून घ्यायचे. चोळले की एकदम कांदा असा मोकळा मोकळा होऊन जाते. हे पहा असं केलं की एका प्लेटीतनी काढून घेऊ. मी लसण अद्रक घेतला. लसण अद्रक या खलबत्त्यात ठोकून घेतला, कुटून घेतला. अद्रक लसणची पेस्ट संबार घेतला. हिरव्या मिरच्या घेतल्या. असे 2 मंदातून तुकडे करून घेतले. हे पहा तुम्हाला दिसते. असे मंदातून काप केल्यानं काय होते, तेलातनी टाकल्यावर मग उडत नाही. त्यासाठी असे 2 तुकडे करून घ्यायचे. आणि हे आपल्या मसाल्यातल्या काळ्या घेतल्या, लवंग्या घेऊन की आपला भात कसा आपण बिर्याणी बनवायच्या वेळेस तांदूळ फुगतात त्याच्यासाठी. आता 3 माप तेल घेतलं मी आणि तेलाला मस्त कळकळ तपू दे. तर चला आता तेल पण मस्त कळकळ तपलं आपलं. आता अर्धा चम्मच जिरं टाकून घेतो. जिरं टाकल्याच्या नंतर आपण आपले तेजपत्ता टाकून घेऊ. नंतर 4-5 मिरे टाकून घेऊ. लवंगा टाकून घेऊ. हे काळ्या टाकून घेतल्या. त्याच्यातच आपल्याला हे मिरच्या कापलेल्या होत्या ते पण टाकून दिल्या. आता कांदाही पण टाकून घेऊ. कांदा मस्त परतून घेऊ लाल होईपर्यंत. कांदा मस्त कलर आला कांद्याला पण. हे पहा असा लालसर झाला. आता आपण ह्याच्यात काय करू, अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊन एक वेळ परतून घेऊ मस्त. आणि लसण आणि अद्रक म्हटलं की बातच शिजते, काही वांदा नाही आहे कापरी. चला आता आपलं लसण आणि अद्रकची पेस्ट पण मस्त तयार झाली. आणि आता टाकू आपण हळद. हळद आधी आपण टाकली होती. अशी मिरची पावडर जर तुम्हाला तिखट लागली असेल तर टाका. आता मस्त परतून घेऊ. चला आता आपला मसाला पण तयार आहे बिर्याणीचा. मस्त ग्रेव्ही तयार आहे. आता काय करू, जे आपण चिकन शिजवलं होतं ना ते टाकून घेऊ. आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे. एकदम झटकीपट होते. चिकन बिर्याणीचा काहीच वांदाच नाही, पटकनच होऊन जाते. या पद्धतीनं जर केलं ना. चला दुकानातली पुडी टाकली. आता हे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला वरून. अशी फोडणीत नाही टाकायची, अशी वरून टाकायची. आता एक मस्त उकळी येऊ दे. चला आता मस्त उकळी आली आपल्या फोडणीले. आता तांदूळ टाकून घेऊ. पाणी फक्त सर्व काढून घ्यायचं आहे आपले. तुमच्या घरी जर चिकन बिर्याणी असते तर चिकन बिर्याणी टाकत जा. चिकन बिर्याणी पण माघारी नव्हती म्हणून मी काही टाकली नाही. मी मटन मसालाच दिला टाकून. आता फिरून घेऊ. एकच वेळ फिरून घेऊ. डबल नाही फिरवायचं आहे आपल्याला. मग काय ते घाटा होतात तांदूळ. आता एक वेळ फिरवणी देऊ. आणि आता आपल्याला लगेच याच्यावर झाकण नाही ठेवायचं बरं. पावर मी मोठाच ठेवला. अगोदर काय करायचं, पाणी आटू द्यायचं. समजा आता तांदूळ असे आपल्याला दिसले पाहिजे की बा नाही गड्या आता पाणी आटत आलं असं दिसलं पाहिजे. नंतरच आपल्याला पावर कमी करून झाकून ठेवायचं आहे. हे पहा असं आपल्याला पाणी आटू द्यायचं आहे. नंतर आता पावर कमी करू, कारण की मी आता पावर मोठा केलेला आहे. आता मी पावर कमी करून घेतो. पावर कमी केल्याच्या नंतर आपण झाकण ठेवून देऊ. तोपर्यंत झाकण नाही आपल्याला ठेवायचं. एकदम कमी पावरवर शिजू देऊ आता भात. चला आता 10 मिनटं मी भात शिजवायला ठेवला. आता भात म्हणजे बिर्याणी बरं, चिकन बिर्याणी. तर चला आता झाकण काढतो. पाहू आता कसे झाले. हा एकदम एकच नंबर झाली. एकदम मोकळी झाली. हे पहा पाहू शकता तुम्ही. ती मस्त झाली ना. हे पहा एकदम असा मोकळा भात झाला आणि अलग पडू राहिला. हे पहा दिसते ना तुम्हाला. एकच नंबर झाला. चला आता मी गॅस बंद करून घेतो. हे पहा म्हणजे कारण की तो वाफीनं काय होते, मस्त गरम वाफ असते. काही तो वाफीनं पण होऊन जाते. एकदम असा मोकळा होऊन जाते. कलर पण मस्त आला. एकच नंबर आला. चला आता भुका लागल्या, लेकराले पण भुका लागल्या.